स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज संडे आहे आणि काल आम्ही येताना ना सौंदाळे आणि कोलंबी आणली। तर आज तुम्हाला ते कोलंबीची रेसिपी दाखवते। चला तर हे सौंदाळे आहेत, मोठे होते, त्याचे 2 तुकडे करून घेतले। आणि हे बघा, ही कोलंबी खूप मोठी होती आणि तिने अशीच दिली होती, फक्त ही टोकं त्याची म्हणजे पाय असतात ते तिने कापून दिले होते। मग मी आता ती सोडली आणि ही डोकी अशीच ठेवली आहे। तर ही पण फ्राय करणार आहे आणि इथे एका कोलंबीचे असे 2 तुकडे केले। तर ही सुद्धा आपल्याला फ्राय करायची आहे, रवा फ्राय करायची आहे छानपैकी। आणि ह्याचे हे बघा, ही डोकी ठेवलेली आहे त्याची पण, कारण ना ही डोकी खूप छान लागतात अशी फ्राय केल्यावरती। तर चला तुम्हाला दाखवते ह्याची रेसिपी। तर सर्वप्रथम ना कोलंबीला आपण लिंबू लावून घेऊया। लिंब तर खूप छोटी येतात, रस नसतो, काय काय लिंब नाही ना आहे अशी। तर ह्याला आपण लिंबाचा रस लावला। आता आपण आलं लसूणची पेस्ट टाकूया। त्यानंतर मी हे मच्छीच्या कढीसाठी जे मिरची, धने, टोमॅटो, कांदा, लसूण जे ही चटणी केली आहे, खोबरं वेगळं वाटून घेते मी, आणि ही जी केलेली आहे पेस्ट ती थोडी लावूया, म्हणजे टेस्ट अजून छान येते। आपल्याला मसाला पण ह्याच्यात टाकायचाच आहे, पण मी ही पेस्ट फ्राय करताना घेते। आता आपण ह्याच्यात मीठ घेऊया। आता थोडी हळद, आणि थोडी मिरची पावडर। तुम्हाला मिरची पावडर म्हणजे तुम्हाला किती तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही मिरची पावडर टाका। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्या मच्छीला मी आगळ मीठ असं लावून घेणार आहे आणि फ्रायसाठी फक्त मसाला नाही हळद। तर आता हे आपण सगळं मिक्स करून घेऊया आणि हे छान अर्धा तास असं लावून ठेवून द्यायचं आहे कोलंबीला, आणि मग ती रवा फ्राय करायची। खूप छान लागते, टेस्टी अशी, आणि कमी तेलात आपल्याला करायचं आहे। आपल्याला जास्त तेल म्हणजे तळून नाही काढायची आपल्याला ही। तर आता हे आपण 20-25 मिनिटं असंच ठेवून देऊया। तर हे बघा, हे आपलं सगळं मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे। आता आपल्याला ह्याच्यात अंड फोडून टाकायचं आहे, आणि हा इथे रवा आणि थोडं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तर आता ह्याच्यात मी आधी अंड फोडते। पूर्ण अंड त्याला लावून घेते। तर हे बघा, हे सगळं अंड ह्याला आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचे रवा आणि तांदूळ। जास्त काही आपल्याला ह्याला मसाले बिसाले लावायचं नाही, जास्त काही आपल्याला हे करायचं नाही आहे। साधी सोपी अशी कोलंबी फ्रायची पद्धत, आणि खूप टेस्टी लागते ही कोलंबी अशा पद्धतीने फ्राय केली की। तर आता आपण एक एक रव्यामध्ये घोळून फ्राय करायला घेऊ। असं चांगलं
रव्यामध्ये घोळून घ्यायची. आणि खरंच ही अशी तुम्ही कोलंबी फ्राय करून बघा, खूप छान लागते. आणि ह्याचे डोके आहेत ना, खूपच सुंदर लागतात. तुम्ही जर कधी केलं नसेल तर खरंच करून बघा. माझी आजी आहे ना, ती अशी करायची. आता नाही आहे ती, पण ती अशी कोलंबीची डोकी असतील ना, तर ती फ्राय करायची आणि इतकी छान कुरकुरीत फ्राय करायची ना, ती सुंदर लागायची. ही मोठी कोलंबी सुद्धा त्या अंड्यामध्ये हे केली आहे. त्या कोलंब्या मी फ्राय करून घेते आणि तुम्हाला सांगते कशी टेस्ट झाली आहे. हे बघा, इथे ही कोलंबी फ्राय झालेली आहे आणि इथे मी हे ताट सर्व केलेलं आहे. तर ताटामध्ये हे सौंदाळ्याची कढी आहे, सलाड आहे, भात आहे, नाचणीची भाकरी आणि हे इथे कोलंबी फ्राय आहे आणि सौंदाळा फ्राय केलेला आहे. तर आता हे कसं झालं हे तुम्हाला माझे मिस्टर सांगतात. कशी लागत आहेत? क्रिस्पी, कुरकुरीत कोलंबी, स्पेशली कोलंबीचा. तर अशा प्रकारे आपली कोलंबी फ्राय झालेली आहे आणि खरंच खूप टेस्टी झाली आहे, क्रिस्पी झालेली आहे. आणि तुम्ही अशा प्रकारे ही कोलंबी फ्राय करून बघा आणि त्याची डोकी जी असतात ना कोलंबीची, ती खरंच फ्राय करा आणि खा, इतकी सुंदर लागतात ना. तर माझा हा व्हिडिओ मी आता इथेच संपवते. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.